योगविद्या एक जीवनशैली या कार्यक्रमात मी मानसी आंबडेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. योगविद्या, योग ही एक अशी गोष्ट आहे जी आज भारत जगाला देऊ शकतो आणि त्यामुळेच वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवणारी योगविद्या ही एक जीवनशैली कशा प्रकारे आहे हे आजच्या कार्यक्रमात आपण समजावून घेणार आहोत. 21 जून अर्थात आज भारतीय योग जगभरामध्ये पोचल्याचा साजरा करण्याचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण आलो आहोत मुंबईच्या कैवल्यधाममध्ये आणि आपल्यासोबत आहेत कैवल्यधामचे संचालक रवी दीक्षित. रवीजी, कैवल्यधामबद्दल आधी थोडंसं सांगा की हे केव्हापासून कार्यरत आहे आणि कशाप्रकारे इथे काम केलं जातं. सर्वप्रथम माझा स्वामीजींना शतशत नमन, तिवारी साहेबांना शतशत नमन अँड सर्वांना हार्दिक शुभेच्छा योगा डेची. कैवल्यधाम एक जुनी संस्था आहे. 1924ला स्वामीजींनी पहिल्यांदा जगात एक रिसर्च मॅगझिन स्टार्ट केली योगमीमांसा, आणि जी काय स्वामीजींनी रिसर्च केली होती 1917पासनं, ऑल दोज रिसर्च ही पब्लिश्ड इन दॅट मॅगझिन इन 1924. तर आपण अंदाज करू शकता की 1924ला स्वामीजींनी सगळे रिसर्च बाहेर काढले आणि नंतर मुंबईकरांना असं वाटलं की मुंबईमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे. हे सगळी रिसर्च केली होती लोणावळ्यामध्ये. तर मुंबईकरांची रिक्वेस्ट स्वामीजीला आली की आपण मुंबईमध्ये करा काहीतरी. तर शेवटी स्वामीजींनी मुंबईमध्ये हे इथे मेरीन ड्राईव्हला स्थापना केली 1932मध्ये. आणि नंतर योग अजून प्रचार वाढला, योगची डिमांड वाढली. तर स्वामीजींना असं वाटलं की काहीतरी आपण सिस्टमॅटिक पद्धतीने काहीतरी करूया. तर स्वामीजींनी एक सिस्टमॅटिक पद्धतीने कोर्सेस सुरू केले अँड दॅट कोर्सेस वर फॉर 2 years. त्यांचं नाव ठेवलं योग प्रवेष्ट आणि कोर्सेस सुरू केले 1948मध्ये. नंतर अजून योगची डिमांड वाढली तर स्वामीजींना असं वाटलं की थेरपी पण करायला पाहिजे. योगची जे थेरपी डिमांड होती त्यासाठी स्वामीजींनी 1960ला योगा हॉस्पिटल सुरू केला लोणावळा कैवल्यधाममध्ये आणि कोर्सेस पण सुरू केले 1950मध्ये. सो बेसिकली कैवल्यधाम इज डुईंग लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज सिन्स 1917. कोविड काळामध्ये सुद्धा कैवल्यधाम कार्यरत होतं आणि सध्या अनेक जणांना ज्या समस्या समोर येत आहेत, एन्झायटी वाटते, डिप्रेशन वाटतंय किंवा बऱ्याच मनोकायिक आजारांना सुद्धा बरेच जण सामोरे जात आहेत. तर त्या कोविड काळामध्ये कैवल्यधामने काय काय काम केलं? मागच्या एप्रिल-मे पासनं ऑनलाईन क्लासेस आणि सध्या आम्ही या वर्षात 8 किंवा 12 क्लासेस करतो आणि दर क्लासमध्ये 100 किंवा 500 स्टुडंट असतात. कैवल्यधामची जी रीच अजून वाढलेली आहे. सारखे वर्कशॉप चालू आहे, क्लासेस चालू आहे, कोर्सेस चालू आहे, डिप्लोमा, सर्टिफिकेट, थेरपी कोर्सेस. अँड आय वुड लाईक टू टेल यू एक 2-3 चांगले गोष्ट अजून केले आम्ही इथे. 3 स्टेटचे ज्युडिशियल डिपार्टमेंट, गोवा, महाराष्ट्र, दमण दीव, दादरा नगर हवेली, एक सेमिनार केला, एक वर्कशॉप केला. सो 2000चे पुढे ज्युडिशरी स्टाफ अटेंड केला त्यांनी. बरं. नंतर आम्ही एक ओनली फॉर वुमन एक वर्कशॉप केला, वुमन्स हेल्थ मॅनेजमेंट थ्रू योगा अँड आयुर्वेदा. त्याला 500चे पुढे महिला आले. तर ही संधी कधी भेटायची शक्यता नव्हती. नवीन 4 क्लास सुरू केली आम्ही. बेसिकली ते सेवा क्लास आहे. सेवा म्हणजे कोविड वॉरियर्ससाठी, BMCसाठी, नर्सेससाठी, डॉक्टरसाठी, ऑल प्रोफेशनल, पोलीससाठी, कलेक्टर ऑफिस, चॅरिटी कमिशनर ऑफिस, हुएवर इज इन्वॉल्व, फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स जे काय आपले मुंबईकर आहे हेल्प करतात त्यांच्यासाठी 4 क्लासेस आम्ही फ्री सुरू केलेली आहे. सर, कैवल्यधाममध्ये नक्की कुठले कुठले विभाग आहेत आणि ते विभाग काय काय कामं करतात? कैवल्यधाम इज फॉलोईंग व्हेरी सिस्टमॅटिक वे. इथे जे आमची कार्यप्रणाली आहे सिस्टमॅटिक आहे, सायंटिफिक आहे. डॉक्टरची तपासणी सेवा आहे. आम्ही योग कोणाला दाखवत नाही. अच्छा. पेशंट मेंबर आमच्याकडे आले की पहिला डॉक्टर सल्ला नक्की घ्यायला पाहिजे. याचं कंपल्सरी आहे. आमच्याकडे 6 डॉक्टर असतात. डॉक्टरची सल्ला घेते नंतर काय योगा करायला पाहिजे तो आपण प्रिस्क्राईब करतो आणि तो प्रिस्क्राईब केल्यानंतर टीचर 1 to 1 एकाजवळ बसवून शिकवतात किंवा ग्रुपमध्ये किंवा थेरपी आहे त्याप्रमाणे. तर डॉक्टर कधी कधी हे पण लिहितात पंचकर्मा किंवा नॅचरोपॅथी. तर आमच्याकडे नॅचरोपॅथी पण आहे, पंचकर्मा पण आहे. पण हे सगळं डॉक्टरची सल्ल्याशिवाय होत नाही. डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, मेंबर अभ्यास करतात आणि दर महिने ही डॉक्टरची सल्ला फ्री आहे.
आणि रेग्युलर फॉलोअप असतो, रिपोर्ट आहे, आम्ही सगळं रेकॉर्ड ठेवतो आम्ही. सो बेसिकली क्रिया आहे, योग, आसन, प्राणायाम, ध्यान, पंचकर्मा, नॅचरोपॅथी असे वेगळे वेगळे प्रकार आहे, बट ऑल ट्रेडिशनल सायंटिफिक अंडर दी मेडिकल सुपरविजन. आमच्याकडे एक वेगळे वेगळे विभाग आहे. आपण एंट्री केली की फर्स्ट रिसेप्शन आहे, डॉक्टरची केबिन असतात, नंतर क्रिया सेक्शन आहे. हे आपण भरपूर योगशाळा किंवा योग क्लास बघितले असेल, पण हे सिस्टमॅटिक क्रिया सेक्शन, क्रिया विभाग रेअरली असतो. आणि आमच्याकडे क्रिया विभागामध्ये 6 क्रिया असतात योगमध्ये, षटक्रिया पूर्ण करत नाही, पण मेन 3-4 जे आहे, जलनेती, रबरनेती, वमनधोती, हे सगळे करतो आम्ही. आणि नॅचरोपॅथीमध्ये कटीस्नान आहे किंवा पंचकर्मामध्ये वेगळे मसाजेस असतात, स्टीम रूम असतात, कटीस्नान आणि वेगळे अजून प्रयत्न असतात. सो वी हॅव व्हेरियस डिपार्टमेंट्स फॉर पंचकर्मा, नॅचरोपॅथी, क्रिया, आसन, प्राणायाम अँड सो ऑन. सर, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल? वन्स अगेन हार्दिक शुभेच्छा. योग दिवसासाठी व्हेरियस स्कूल्सनी, योग स्कूल्सनी मिनिस्ट्री ऑफ आयुष बरोबर एक प्रोग्राम तयार केलेला आहे. त्याला म्हणतो CYP, म्हणजे कॉमन योगा प्रोटोकॉल. हे अभ्यास अर्धा तास किंवा 45 मिनिटाचा असतो. हे सर्वांनी दररोज करायला पाहिजे. बेसिकली आपल्या जे सिस्टममध्ये सारखा ताणतणाव असतो, ॲड्रिनल रश असतो, तर हाऊ टू गेट बेनिफिट, शरीरमध्ये जे वेगळे वेगळे केमिकल्स आहे, इम्बॅलन्स होतो किंवा आपले जे ग्लँड्स आहे ते काम करत नाही बरोबर, त्यासाठी हाऊ टू गेट मॅक्झिमम बेनिफिट. सो योग दररोज केलं तर डेली डोज भेटतो आपल्याला. डेली डोज म्हणजे डोपामाइन, ऑक्सिटोसिन, इसोटोसिन अँड गॅबा, दीज व्हेरियस DOSE, दीज केमिकल्स आर गिवन टू अस बाय योग प्रॅक्टिस. अजून एक चांगली गोष्ट आहे योगमध्ये, योग अभ्यास रेग्युलर केला तर आपली वेगस नर्व जी आहे ती ॲक्टिवेट होते, स्टिम्युलेट होते, त्यामुळे पॅरासिम्पॅथिक सिस्टम ॲक्टिवेट होतो. आणि कसं होतो, टेक्निक इम्पॉर्टंट आहे. व्हेनेवर यू डू योग, व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज लिसन टू मी सिरियसली, डोळे बंद करा, चेहऱ्यावर हसू ठेवा, स्माईल किंवा रिलॅक्सेशन ठेवा, आणि श्वास सोडताना हळूवार दुप्पट सोडा. नेहमी आपण श्वास घेतो आणि लवकर बाहेर काढतो किंवा आपल्याला कळत पण नाही, पण आपल्या सिस्टममध्ये पॅरासिम्पॅथिक सिस्टम ॲक्टिवेट करायसाठी स्माईल, क्लोज आईज अँड ब्रीद आउट स्लोली लिटिल लॉंगर. सो डीपली इनहेल अँड स्लोली एक्झेल. दिस शुड बी द रेग्युलर मंत्र फॉर एव्हरीबडी. पावसाचा आनंद घेत या निसर्गरम्य वातावरणात आपण रमतोच आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर भेटूया कैवल्य धामच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांना. नमस्कार. दूरदर्शन के सभी दर्शकों को इंटरनेशनल योगा डे की हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि आप सब जानते हैं, इस साल भी हम कोविड-19 की महामारी से जूझ रहे हैं. इसको मद्देनजर रखते हुए हमें गवर्नमेंट गाइडलाइंस का पालन करना चाहिए, भीड़ भाड़ से बचना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग का ध्यान रखना चाहिए. इसलिए इस बार का योगा डे का थीम है योगा एट होम, योगा विद फैमिली. इस बार योगा डे आप अपने घरों में ही मनाइए अपनी फैमिली के साथ. जैसे कि हम सब जानते हैं कि योगा का उपयोग हमारे लंग्स को स्ट्रॉन्ग बनाता है, क्योंकि प्राणायाम और एनी ब्रीदिंग एक्सरसाइजेस हमारे श्वास लेने की प्रक्रिया को और मजबूत बनाता है. इसलिए योगा हमारी जिंदगी में बहुत महत्वपूर्ण होता है. मैं तो रोज करती हूँ. एक कहावत है, योगा से होगा. योगा एड्स इयर्स टू योर लाइफ. योगा कीजिए, स्वस्थ और खुश रहिए. Once again, wishing each one of you a very happy International Yoga Day and keep watching Doordarshan. तो इस योग के दिन हम ये शपथ लें कि हम कुछ और करें न करें, ईर्ष्या भी करें, क्रोध भी करें, विरोध भी करें, लेकिन सबसे पहले अपने शरीर का ध्यान रखें, अपने शरीर को, स्वास्थ्य को प्राथमिकता दें. यही हम आज के दिन प्रण लें. आप सबको योग दिवस की तथा संगीत दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं.
योग से निरोग अब विश्व सारा होगा ठीक। योग से निरोग अब विश्व सारा होगा ठीक। देवों का संदेश आओ ऋषिकेश योग पीठ। देवों का संदेश आओ ऋषिकेश योग पीठ। योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली. कोविडच्या काळामध्ये आपण बराच काळ आपल्या कुटुंबासोबत घालवलेला आहे, पण घरात राहूनसुद्धा आपण योगाभ्यास करू शकतो. खरं म्हणजे इतर कुठल्याही महागड्या साधनांचा उपयोग न करता आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अभ्यास करू शकतो. आणि या योगा अभ्यासाला जगभरात पोहोचवणाऱ्या कैवल्यधामच्या कामाची ओळख आजच्या कार्यक्रमात आपण करून घेणार आहोत. त्यासाठी आपण येऊन पोचलो आहोत कैवल्यधामच्या लोणावळ्याच्या केंद्रामध्ये. कैवल्यधामच्या लोणावळा केंद्रामध्ये आज आपण आहोत आणि या केंद्रामध्ये जवळजवळ 40% असेही विद्यार्थी आहेत जे भारताव्यतिरिक्त इतर देशांमधून आलेले आहेत. योग विद्येचा अभ्यास करण्यासाठी ते मुद्दाम इथे येतात आणि वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्यासोबत घेऊन परत जातात. कोविड काळामध्ये सुद्धा कैवल्यधामने आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल आता आपण अधिक माहिती घेऊया कैवल्यधाम लोणावळा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्याकडून. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सध्या कैवल्यधाम कोविड काळामध्येही कार्यरत होतं, तर कशा प्रकारे कोविड काळामध्ये कैवल्यधामने काम केले ते आम्हाला सांगा. प्राथमिक लॉकडाऊन संपला आणि ऑगस्ट 2020मध्ये आम्ही कैवल्यधामची ॲक्टिव्हिटीज परत चालू केली आणि आम्हाला असं लक्षात आलं की लोक मानसिक रूपाने त्रस्त होते आणि घरातून बाहेर पडणं आणि त्यांची इम्युन सिस्टम बिल्डअप करायचं कार्यक्षेत्र जे आहे की ते कैवल्यधामसारखी संस्था आहे त्यांचं आहे. तर आम्ही हेल्थ केअर सेंटर जे आहे 120 बेडचा त्याला आम्ही सुरुवात केली आणि जे प्रोटोकॉल्स होते ते आपण त्याची अंमलबजावणी केली आणि आपण RT-PCR टेस्ट व्हावा आणि मग लोक यायला लागले. तर योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचारची थेरपीज जी आहेत ते आठवड्याचं जे प्रोग्राम आहे ते आम्ही तेव्हापासून चालू ठेवलेलंच आहे आणि त्यांना भरपूर लोकांना त्याचा लाभ झाला आहे. आमच्याकडे वैज्ञानिक अनुसंधान विभाग आहे, त्यामध्ये आम्ही सतत हे पाहिलं. फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी क्षमता जी आहे, लोक आले पोस्ट कोविड स्टेरॉइडवरती होते, त्यांची कॅपॅसिटी 70% होती आणि इथे 2 आठवड्यात राहून त्यांची लंग कॅपॅसिटी 92% झाली, तर 30%चं वाढ झालं त्याचं. तर त्यामुळे हे एक वैज्ञानिक बेस असल्याने आम्ही एक पोस्ट कोविड रिकव्हरी प्रोग्राम प्रबलत्वम हे निर्धारित केलं आणि आता ह्याच्यात भरपूर लोक येतात आहे. कारण एक टॉक्सिफिकेशन होतो ट्रीटमेंटमध्ये, पण तर डिटॉक्सिफिकेशन आणि रिज्युविनेशन म्हणजे आपल्याला सगळ्या दृष्टिकोनातून स्ट्रेंथ मिळावी याचा प्रयत्न लोक करतात आणि कैवल्यधामच्या माध्यमातून ते शक्य होतो असं मला वाटतं. खूप वेगवेगळ्या टेक्स्टवर किंवा लिहिल्या गेलेल्या पुस्तकांवर आधारित अभ्यासक्रम कैवल्यधाममध्ये योगाचे शिकवले जातात. तर कोणते कोणते टेक्स्ट किंवा कुठलं लिखित साहित्य आपण संदर्भ म्हणून वापरतो किंवा रेफर करतो? कैवल्यधाम 1924 साली जेव्हा सुरू झाली तेव्हा जे दार्शनिक साहित्य आहे त्याच्यावरती आमचं भरपूर लक्ष होतं. तर आमचे आता 160 पब्लिकेशन्स आहेत. त्याच्यात काही पब्लिकेशन सामान्य माणसाकरता आहे, ते समजेल योग काय आहे, त्याचा काय प्रभाव होतो, आणि काही पुस्तकं आहेत ते ग्रंथावरीत आधारित आहे, म्हणजे ते प्युरिटी जे आपण म्हणतात सोर्सचं. तर हे सगळ्या पुस्तक आम्ही आपल्या कॉलेजमध्ये पण वापरतो आणि काही पुस्तक थेरपेटिक अँगल आहे, म्हणजे रक्तचाप जास्त असला तर काय आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, आपल्याला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असले तर काय करायला पाहिजे. तर असे 3 प्रकारचे आमचे पब्लिकेशन्स आहेत. तर हेल्थ केअरमध्ये पण त्याचा उपयोग होतो
एज्युकेशनमध्ये पण उपयोग होतो आणि जे अनुसंधान आहे, दार्शनिक अनुसंधान आहे, त्याच्यामध्ये पण त्याचा आम्ही वापर करतो. कुठले कुठले कोर्सेस योगाचे इथल्या कॉलेजमध्ये शिकवले जातात आणि ऑनलाईनसुद्धा करता येतात, त्याच्याबद्दल सांगा. आता मागच्या 1.5 वर्षात आम्ही जे सर्टिफिकेट कोर्स आहे 200 तासाचा आहे, तो ऑनलाईन पण लॉन्च केला आहे आणि ते 4 कोर्सेस वर्षात होतात इथे. आणि आमच्याकडे डिप्लोमा इन योग एज्युकेशन 1 वर्षाचा कोर्स आहे आणि मुख्य म्हणजे हे एकच डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग एज्युकेशन आहे पूर्ण भारतात, ज्याला नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनची मान्यता आहे. तर हे कोर्स केल्यानंतर तो योग शिक्षक होतो आणि त्याला शाळेत जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. त्याच्यानंतर आम्ही BA बॅचलर्स इन आर्ट्स, मास्टर्स इन आर्ट्स आणि PhD प्रोग्राम हे कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ याबरोबर आम्ही संलग्न आहोत, तर ते आम्ही करतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक आमचा YIC प्रोग्राम आहे, ते ऑनलाईन आहे आणि विद्यार्थी आपल्या कन्व्हिनियन्स अनुसार सेल्फ पेस्ड लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये आहे, ते करू शकतात आणि त्याचा भरपूर आम्हाला रिस्पॉन्स भेटला. किमान 2000 स्टुडंट्स हे 1.5 वर्षात ह्या कोर्स त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. अतिशय सुसज्ज असं ग्रंथालय इथे आहेच, पण त्याचबरोबर एक खूप मोठी गोशाळासुद्धा कैवल्यधाममध्ये आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. योग संस्थेमध्ये फक्त योग करण्याची जी पद्धत आहे ते महत्त्वाची आहे, पण त्याचे पुढे जाऊन निसर्गाबरोबर राहणं आणि आपल्याकडे जे पक्षी आहेत, जे जनावर आहेत, त्यांचं चांगलं पालन पोषण करणं, ते पण योगच आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे कैवल्यधामचं जे हृदय आहे त्याच्यात आश्रमची भावना असते आणि त्यामुळे आमची गौशालामध्ये जे आमचे गाय आहेत, ते बैल आहेत, तर त्यांना आम्ही चांगल्यापैकी ठेवतो. आम्ही त्यांना असं सांगतो दे आर हॅपी काऊस, कारण ते डोंगरात जातात, तिथे चरतात आणि त्याचं जे उत्पाद आहे ते सगळे आमच्या जे विद्यार्थी आहेत ते त्याचा लाभ घेतात. जर कैवल्यधाममध्ये यातल्या कुठल्याही प्रोग्रामसाठी किंवा कुठल्याही अभ्यासक्रमासाठी यायचं असेल तर त्यासाठी नक्की काय करायला हवं, म्हणजे प्रवेशाची प्रक्रिया कशी असते? कैवल्यधामची वेबसाईटमध्ये तुम्ही आत गेलात तर कॉलेज सेक्शनमध्ये जितके पण कोर्सेस आहेत त्याचे सगळ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत आणि सिम्प्लिस्टिक आहे. तर एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलात 24 तासमध्ये तुम्हाला आमच्या कॉलेजमधून रिस्पॉन्स मिळेल आणि तुम्ही कोर्ससाठी एनरोल होऊ शकता. पाऊस असाच सुरू राहणार आहे आणि आपला कार्यक्रमसुद्धा, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. My journey started with yoga around 24 or 23 years ago, and it started with Kaivalya Dham Yoga Institution, which is today certified by the Ministry of Ayush. It has been talking about yoga when not many people in in our kind of society, they were not talking about yoga. We were all running to the gym and doing all those things, which is also very good. But yoga is more than physical exercise. It's about health, holistic health for the mind, for the spirit, for the body. And it has changed my life. मैं तो योगा को रोज़ सेलिब्रेट करती हूँ, तो आई रियली फील दैट एवरीवन शुड अवेल ऑफ इट. और सिर्फ योगा, इंटरनेशनल योगा डे पे ही नहीं, बल्कि योग को अपनाएं अपने व्यक्तिगत जीवन में और इसके बेनिफिट्स पाएं. हफ्ते में एटलीस्ट 3 से 4 बार मैं आसन करती हूँ. तो सूर्य नमस्कार, जो दूसरे कॉम्प्लिकेटेड, अभी मैं एडवांस योगा सीख रही हूँ. कैवल्यधामचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांचे शिष्य OP तिवारीजी आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून कैवल्यधामबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. स्वामी कुवलयानंद यांनी कैवल्यधामची सुरुवात केल्यानंतर तुम्ही त्यांचे शिष्य होतात आणि त्यांच्याकडून कैवल्यधाम तुम्ही आता त्याचे संचालक म्हणून काम करत आहात. तर तुमचं स्वामीजींच्या सोबत नातं कसं होतं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हिज नेम वॉज J.G. गुणे. ही हे म्हणजे त्यांचं नाव J.G. गुणे ह्याचे पूर्वी होता. नंतर त्यांनी पहिली शिष्य ते
Manik Rao of Baroda, who was a very, मतलब ते विख्यात होते फिजिकल एज्युकेशनमध्ये. तो त्यांच्याकडे त्यांनी शिकला फिजिकल एज्युकेशनच्या. नंतर त्यांना स्वामी माधवदासजी महाराजचे बाबत त्यांनी ऐकला. ते बडोदाचे जवळ होते मालसरला. मग तिथून त्यांना काय विशेष नाही झाला. नंतर ते आले मालसरला आणि स्वामी माधवदासजी महाराजकडे त्यांनी योग विद्या शिकली. आणि त्यांचे जे गुरु होते त्यांनी हे सांगितलं होता की बघ, असे सांगणारे दाखवणारे पुष्कळ आहे, पण विद्यांची भाषामध्ये जर तू सांगितला, रिसर्च केली, ते बरा होईल. आणि स्वामीचे मनात आत गेला की बस आम्हाला आता योगच्या सायंटिफिक बॅकग्राऊंड काय आहे त्याला शोध करायचा आहे. नंतर संस्थाची स्थापना केली, नाव ठेवला कैवल्य धाम. और पहला उन्होंने जो युनिट घेतला एक्सरेचा, आणि नंतर त्यांनी पूर्णपणे म्हणजे इमानदारीने विश्वच्या कोणी सायंटिस्ट सगळ्यांनी तारीफ त्यांची केली. हे त्यांनी स्पष्ट लिहिला होता, जे काय निघेल रिसर्चमध्ये इट मे बी मतलब अगेन्स्ट निघेल, मी छापेल, पण रिसर्चची बेईमानी कैवल्यधाम करणार नाही. त्यांनी कधीही गुरुपरंपरा सुरू केली नाही, कधीही. म्हणजे त्यांना इतका होता, आपण 5 वेळेला गेले तर ना, अच्छा, मतलब ए पर्सन ऑफ द अर्थ. अच्छा, मतलब मी इतका प्रभावित झाल्यानंतर इथून गेलाच नाही. तर गेली इतकी वर्ष तुम्ही इथे राहता आहात आणि कैवल्यधाम आत्ता जसं दिसतं आहे तसं ते आता भारतात बऱ्याच ठिकाणी आणि भारताच्या बाहेरही गेलेलं आहे. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये वेगवेगळ्या इतर गोष्टी योगासोबत याव्या आणि संपूर्ण आरोग्याच्या साठी रुग्णांच्या ते उपयोगी व्हाव्या म्हणून प्रयत्न केले गेले. सर्वप्रथम असा होता, बघा 2 वर्ष आमचा कोर्स 2 वर्षाचा होता. ग्रॅज्युएट झाल्यानंतर किती लोक राहणार नाही, सगळ्यांना नोकरी पाहिजे. तर आणि त्याच्यात स्वामीजीचा फंडामेंटल होता की डायल्यूट करायचे नाही. अच्छा, एक हे 1924 मध्ये सांगितलं. आणि त्यांनी मला जायचे पूर्वी 18 एप्रिलला माझा हात धरला आणि म्हणाले, तिवारी, मी हे संस्था शून्यामध्ये उत्पन्न केली. जर शून्यात गेली तर मला काहीच दुःख नाही, पण योग डायल्यूट नाही व्हायला पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी एक सेल्फ हेल्प अशा प्रकारची कुठल्याही जास्त साधनांशिवाय पण तरीही अतिशय उपयुक्त ठरणारी अशी ही जीवन पद्धती म्हणजे योग, आणि त्याचा प्रचार प्रसार करणारे कैवल्यधामचे तिवारी सर आपल्यासोबत होते. कैवल्यधामच्या मुंबई केंद्रातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर जवाहर मेहता आज आपल्यासोबत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष होते आणि आत्ता सायकायट्री विभागामध्ये कैवल्यधाममध्ये ते कार्यरत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काही आजार असेही असतात की जे सायकोसोमॅटिक अर्थात मनोकायिक आजार असतात, तर अशा आजारांमध्ये योग कशा प्रकारे उपयोगी पड़तो? जो साइकोसोमेटिक बीमारियां हैं, इनको हम योग में कहते हैं कि 4 स्टेजेस या 4 पद्धति में पाई जाती हैं. सबसे पहले क्या है, साइकिक स्टेज, यानी रोज़ फिक्र करते रहने का. शेयर मार्केट आजकल जो ऊपर नीचे जा रही है, यहाँ कोविड जो बीमारी चल रही है, अब ऐसे भी लोग देखे हैं कुछ भी नहीं है, घर में बैठे हैं लेकिन फिक्र करते रहेंगे. तो वो पहला स्टेज कहते हैं. उसमें योग बहुत काम आता है कि उनको हम सिखाते हैं कि किस तरह रिलैक्सेशन किया जाए. तो साइकोसोमैटिक मेन चीज़ें हैं फिज़िकल में बोलो तो
जिसमें योग काम आती है। योग का मेन अर्थ क्या है? सिर्फ फिजिकल ठीक नहीं रहना, मेंटली और स्पिरिचुअली तुम्हारा मानसिक ठीक रहना चाहिए। अगर मानसिक ठीक है तो ये बीमारियाँ नहीं आएंगी। प्रिव्हेन्शन अर्थात रोग होऊच नये यासाठीच्या उपाययोजनांमध्ये सुद्धा योग हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो कशा प्रकारे उपयुक्त होतो? सबसे सिंपल तरीका जो है आसन सीखना। कितने आसन हैं? योग के तो लाखों कहते हैं, लेकिन 32 आसन लोगों के लिए है, जिसमें क्या सिखा रहे हैं? तुम्हारे शरीर के हर भाग को बीमारी नहीं हो, हर भाग को मतलब है, चाहे वो तुम्हारा लंग्स हो, फेफड़े हो, चाहे तुम्हारा पेट हो, किसी को कब्जी होती है बहुत, योग सिखाते हैं हम। कईयों को साइनस की प्रॉब्लम है, योग से जो जल नेती है, 1000 तरीके हैं जिससे वो आराम मिलता है। मतलब ये बीमारी आनी नहीं चाहिए, ये प्रिवेंशन है। लेकिन अगर किसी को मान लो फैमिली बीमारी है, जिसको इंग्लिश में हम कहते हैं एग्जिस्टेंशियल डिसऑर्डर, ये किसी की फैमिली में डायबिटीज़ है, मदर को, फादर को ब्लड प्रेशर है, तो लोग को लगता है कि मुझे तो आएगी। ज़रूरी नहीं है, ये ज़रूरी नहीं है। ये अगर पहले से ही तुम योग करो, और योग में कई आसन हैं, कई चीज़ें हैं, रिलैक्सिंग एक्सरसाइज, तो ये बीमारी नहीं आएगी। लेकिन एक बार बीमारी आ जाए और फिर बोलो अभी तुम कुछ करो, तो ज़रा मुश्किल पड़ जाती है। तो प्रिवेंशन बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है। ख़ास करके मैं कहता हूँ जो बचपन से जो कॉलेज के स्टूडेंट्स हैं उनके लिए बहुत ज़रूरी है। लोग क्या समझते हैं योग किसके लिए है? जिसकी उम्र 70 साल की हो जाए या 65 साल की हो जाए, उनको कुछ नहीं करना तो योग करो। नहीं, ये कॉलेजेस में सिखाना ज़रूरी है। आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. योगविद्या ही जीवनशैली कशी होऊ शकते ते आपण पाहिलं. आपल्या गतिमान जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण योग अंतर्भूत करू शकतो आणि रोग आठवला की मगच योग आठवावा असं काही नाही आहे. त्यामुळे अगदी आजपासून आपण रोज योगाभ्यासाला सुरुवात करू शकतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त रहा, स्वस्थ रहा आणि हो, कोविड अजून गेलेला नाही तेव्हा मास्क लावा, सुरक्षित अंतर पाळा आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा. पाहत रहा सह्याद्री वाहिनी.